नामकरण विधी गर्गाचार्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हो, अगोदर बलराम दादाचा नामकरण विधी अत्यंत बलवान ज्याचं लक्षण आहे म्हणून नामकरण विधी बलराम असं नाम अभिधान गर्गाचार्यांनी बलराम दादाचं केलं. आणि आज भगवंताचा नामकरण विधी करत असताना गर्गाचार्यांनी संबंध कुंडलीच सांगितली यशोदा मातेला, माते तू भाग्यवान आहेस, तुझ्या पोटी प्रत्यक्ष भगवान महाविष्णूचा अवतार जन्माला आलेला आहे, जो सर्व इंद्रियांचा स्वामी आहे, जो जगदीश परमात्मा सर्व इंद्रियावर एकादश इंद्रियावर ज्यांचा ताबा आहे, जो इंद्रियांचं आकर्षण आहे, मन बुद्धी चित्त याचं आकर्षण असणारा हा परमात्मा आहे. म्हणून याचं नाव श्रीकृष्ण गर्गाचार्यांनी ठेवलेला आहे. जो सर्वांचं आकर्षण करतो, कर्षयति इति कृष्ण हो, मनाचं आकर्षण, बुद्धीचं आकर्षण, पंच ज्ञान इंद्रिय पंचकर्मे यांचं आकर्षण करणारा भगवान श्रीकृष्ण. म्हणून नामकरण विधी संपन्न झाला. गर्गाचार्य महाराज जन्मपत्रिका बनून आपल्या स्वस्थळी निघून गेलेले. कंस महाराजांना कळालं की पुतणेचा वध झाला. मग मात्र याला 400 हुंडीचा झटकाच बसला. अरे बापरे, आपला शत्रू सामान्य नाही. आणि जेव्हा शत्रू बलवान आहे तेव्हा त्याला अशा पद्धतीनं त्याचा घात करता येणार नाही. म्हणून एक युक्ती लढवली आणि महाबळ नावाचा राक्षस ज्याला ब्राह्मणाचा वेश धारण करून भगवंताला ठार करण्यासाठी पाठवून दिलं, ज्याला तुम्ही आम्ही महाबळ भट म्हणतो. भट शब्द बोलत जोडला बरं का. आज महाबळ भट आलेला आहे. आवाज दिला, माते. यशोदीने पाहिलं ब्राह्मण दिसतोय, मनामध्ये शंकाच नाही मला. आणि बरेचशा माऊल्या अशा आहेत, एखादा महाराज दिसला, ब्राह्मण दिसला, बाबा आमच्या पोराचं पाहावं, काही कमी अधिक लयच थोड कराय. स्वागत केलं महाबळ भटाचं. बरं झालं भटजी बुवा तुम्ही आले. काल परवाच एवढं संकट येऊन गेलं बाळावर. पहा बरं, आता याला तर हेच पाहिजे होत. बसला महाराज पाटावर, भगवान समोर आहे आणि प्रारंभ केला. भगवंताची कुंडली काढतो. हा कुंडली, अरे ज्याच्या कुंडल्या त्यानं केव्हाच काढलेल्या आहेत. विचारलं, माते काय नाव ठेवलं? यशोदेनं सांगितलं, आमचे कुलगुरु गर्गाचार्यांनी भगवंताची कुंडली बनवली. ती कुंडली दाखवली आणि पाहिलं खालीवरी महाबळ भटाला. कोणच बनवली कुंडली? गर्गाचार्य. मूर्ख आहे गर्गाचार्य, त्याला काय समजत? तुझ्या यादव कुळाचा वंश वाढेल, अमुक तमुक कीर्ती होईल. मूर्खाला काय समजते? अरे संपूर्ण यादव कुळ नष्ट करणारा हे तुझं मूळ नक्षत्रावर जन्मलेलं पोळ. अरे बाप, यशोदा म्हटले काही भांग वगैरे ते घेतले नाही. भटजी बुवा काय बोलता तुम्ही? कालच कुंडली काढली ना आज म्हणता? माझ्यासारखा विद्वान जगाच्या पाठीवर नाही. ज्योतिषामध्ये एक नंबर. हाताचं लक्षण, पायाचं लक्षण, कपाळाचं लक्षण हा त्रिभंगी आहे. खोटं होतं का? त्रिभंगी नाही का भगवान? त्रिभंगी देवडा ठाण मांडोनिया माई
कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, गोविंदो माई गोपाळू. मला बोलायला प्रारंभ केला. भगवान विचार करू लागले, बेट्या तू मला नाव बोट ठुलेस ठीक आहे, परंतु आमच्या गर्गाचार्यांना ब्राह्मणांना नाव ठेवतो का? भगवंताने पाहिलं आपल्या साहित्याकडे. अरे काय नुसत्या भाकरी थापायचं काम आहे काय तुमच्या पाठीवर? आणि चुलीपाशी पडून राहिले इकडं तिकडं. तुमचा उपयोग कधी होणार आहे? आदेशच पारित केला महाराज बहुमताने. जे तिकडून साहित्य जे सुटलं, उखळ काय, पाठ काय, काठवट काय, बिरणं काय, फकणी काय, धनादन धनादन. अरे बापरे म्हटला महाबळवर. ज्या पाटावर बसला होता महाबळवर, विटंबीला भटे दिला पाठीवरी पाट दिला, पाठीवरी पाट दिला, पाठीवरी पाट. विटंबीला भटे दिला पाठीवरी पाट दिला, पाठीवरी पाट दिला, पाठीवरी पाट. महाराज चित्तनला विटंबीला भट, त्याची एवढी विटंबना केली महाराज. पाठ जे उठला तन दिशा पाठीमध्ये. आता पाठाचा कपाटा कमी हवाय. महाबळबड घाबरला. अरे बापरे आपलं काही खरं नाही. इथून काढता पाय घेतलेला बरा. काही लोक महाराज अंगलगट याचं दिसलं की असा काढता पाय घेते. गोराई सोडून केव्हा आणि गवला गेले पताय लागत नाही. गाव इकडच गेला. गेला धारकीच्या बाजारामध्ये. गाव जोडो हनुमान पाय. महाबळबड जे सुटला महाराज, उठल्या उठल्या अंगणामध्ये आला. नंदाच्या समोर मावशी प्रकट झाल्या. बुवा अरे मी कृष्णाची मावशी आहे, तुमचं स्वागत करावं लागेल. बाज आडवी आली महाराज. बाज त्या बाजीला आडवा आल्यामुळे महाबळबड जोरात पळत सुटलेले, अडकले, घुसले, 10 दिशा पडले महाराज. परिणाम धोतर तुटले पंचंग फटले, पंचंग धोतर पंचांग फाटले आणि धोतर गळाले. दादा रामकृष्ण हरी. परत एवढा घाबरला महाराज, जीव जातो की काय. दिसेल त्या वाटेने मथुरेमध्ये गेला. म्हणला कंसा हे गिराईक काही कामाचं नाही.
कुठेही पाठव, परंतु या गिरायकाकडे पाठवू नको. भगवंतानी जीवदान दिलं का? फक्त ब्राह्मण वेश असल्यामुळे. कारण भगवान गो ब्राह्मण प्रतिपालक हे त्याचं ब्रीद आहे. माबळ भटाचं जीवदान भगवंताने आनंद. पुढे आता अनंत भगवंताचं लीलात्मक चरित्र आपण पाहणार आहोत. द्वादशी आहे दादा, आणि मला वाटतं दादांची द्वादशी आहे. दुपारच्या सत्रामध्ये भगवंताची लीला आपण पाहणारच आहोत. वेळ झालेली आहे, बरोबर आहे, 12:15. म्हणतात ना, खाती 12 पोटी भूक, काय खेळायचे सुख. तसं तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विमानाची दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करिता ती. मी सकाळीच बोललो आपण, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. परंतु परमार्थासाठी लागणार धन म्हणजे हे शरीर आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधन. तुमचं शरीर जर उत्तम असेल तर तुमच्याकडून परमार्थ उत्तम घडतो, उत्तम. म्हणून शरीराची देखील काळजी तुम्ही आम्ही घेतली पाहिजे. तेव्हा याच ठिकाणी विश्राम करू, एक भजन घेऊ आणि वाचायला 20वा देऊ. सर्वांनी भजन पाठीमागं बोलायचंय. हरै नमः, हरै नमः, हरै नमः. गोपाल कृष्ण भगवान श्रीमद् भागवत महापुराण सदाचार्य महाराज जय जय श्री राधेश भगवान. जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया, जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम. सर्वांनी पाठीमागं टाळी वाजून भजन करायचं. पाहू आज आपल्याकडे भागवताचे वक्ते, अनुभवी वक्ते, आमचे परम श्रद्धेय दादा अर्थात वाल्मिक महाराज लटपटे, राणीगावकर आणि कोदरीकर. आता आम्ही दोघे कोदरीकर आहोत. आमचं जन्मगाव कोदरीकर आहे. पत्रिकेमध्ये आरंभी देवाची आहे बरं का. यांचं पत्रिकेमध्ये राणीगाव टाकलेलं आहे, परंतु जन्मभूमी परंपरेने कोदरी आहे. होय होय दादा, बघू आता कोण कोणाला ऐकत नाही. म्हणजे आम्ही दोघं नाही बरं का, तुमच्यात चालू आहे. जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम. आता पुरुष मंडळी म्हणतील, पुरुष मंडळी इज्जतीचा पंचनामा मी तुमच्याकडून, तुम्ही चकच गो. अरे बापरे, हे तर भर दिवसा दरोडा म्हणल्यासारखं काम झालं. जय रघुनंदन जय सिया राम,